कर न भरणाऱ्यांवर नगरपरिषदेची धडक जप्ती मोहीम कार्यवाही सुरू। अनेक दुकाने केली सीलबंद। मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांचे मालमत्ता धारकांना कर भरण्याचे आवाहन। खोपोली नगरपरिषदेच्या मार्फत वारंवार कर भरण्याबाबत नोटिसा पाठवून देखील कर न भरत असलेल्या मालमत्ता धारकांवर कडक कारवाई करत धडक जप्ती मोहीम कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। खोपोलीचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या आदेशानुसार कर निरीक्षक श्वेता बाराथे यांच्या मार्गदर्शनाने गटप्रमुख गजानन जाधव व त्यांचे अधीनस्थ कर्मचारी यांनी शहरात विविध ठिकाणी धडक जप्ती मोहीम कार्यवाही चालू केली आहे। मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नगरपरिषद हद्दीतील कर न भरणाऱ्यांकडून वसुली करणे आणि नगरपरिषदेचा आयात वाढविणे आहे। निरीक्षकांच्या मार्गदर्शनाने कर्मचारी जप्ती मोहीम राबवत असून कर न भरणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत। तरीही कर न भरणाऱ्यांवर निरीक्षकांच्या मार्गदर्शनाने कर्मचारी यांनी धडक जप्ती मोहीम सुरू केली असून या मोहिमेत कर न भरणाऱ्यांची जप्ती करण्यात येत आहे। सदरील कडक कार्यवाही रोखण्यासाठी मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी मालमत्ता धारकांना तत्काळ कर भरण्याचे आवाहन केले आहे।